कशाबद्दल बोलायचं आहे माझ्याशी? बाबा तुम्ही बसा ना. काय घेणार? कॉफी मागवू? ज्यूस? यश काहीतरी बोलतोय ना. या ते तू नंतर बोल. यश बाबा तुम्ही आधी काहीतरी घ्या ना. मी ज्यूस ऑर्डर करते. मला काहीही नकोय. आत्ता म्हाताऱ्याने यशला परमिशन दिली ना तर माझा सगळा प्लॅन फसेल. नेहा कामत, चौधरींच्या घराला जे काही हवं आहे ते मिळालंय असं मला वाटतं. माझ्या यशच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्याचं कारण माझ्या समोर आहे. यश सगळं काही व्यवस्थित मार्गी लागावं, अरे तेवढ्यासाठी तर हा जीव कोणीवरी टिकू नये. नाहीतर ते सगळं जाऊ दे. आज मी खूप आनंदात आहे. इतर कोणीही तो देऊ शकणार नाही तो आनंद मला तू दिलायस यश. तुला लाख लाख आशीर्वाद. अरे तुम्ही सगळे उभे का? बसा ना. बस ग, बस बस. ये रे. गोळी घेतली असेल ना म्हाताऱ्याने. काय रे, एवढं सगळं ठरवलंस, मला बोललं नाहीस? तू नेहाचा होकार मिळवणार आहेस हे मला सिम्मीकडनं कळावं. आणि तो तुला तो यार कुठे आहे? समीर. एरवी मला जग्गू जग्गू म्हणत फिरत असतो. आता मला एका शब्दाने काही बोलणार नाही तू. काय सांगायचं तुला? बोल. आजोबा, नेहाला तुम्ही ओळखताच. म्हणजे नेहा आपल्या ऑफिसमध्ये काम करते हे तुम्हाला माहितीच आहे. घरी भेटलाय तुम्ही ती. प्रस्तावना नको रे, मुद्द्याचं बोल. मी नेहा बरोबर लग्न करायचं ठरवतोय आजोबा, हेही तुम्हाला कळलंय. आजोबा, नेहाचं आधी एक लग्न झालंय आणि तिला त्या लग्नातून एक मुलगी सुद्धा आहे. आजोबा, 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 पाणी घे. आजोबा, काका, आजोबा, आजोबा, काय झालं? आजोबा. यश जग्गू, तुला परीबद्दल सांगायला पाहिजे होतं. आता असं वाटतंय चुकलं आमचं. आजोबा, जग्गू, जग्गू उठ ना. आपण चेस खेळूया ना जग्गू. आपला डाव अर्धवट राहिला, मी तसंच ठेवलाय बोर्ड. जग्गू उठ ना प्लीज. बरं ठीक आहे, मी डाव्या हाताने खेळतो. जग्गू प्लीज ना. बरं मी 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 हरलो ना तर मी तुम्हाला बाईक राईड देईन. ठीक आहे, आपण गोव्याला जाऊ. यशला नको. यश इथे राहील ना, ऑफिसचं काम करायला. आपण दोघं जाऊ गोव्याला. जग्गू प्लीज उठ ना. यश ऐकत नाही जग्गू. आम्हाला ना कळलंच नाही काय झालं ते. म्हणजे ते बोलत होते, बोलता बोलता अचानकच पडले. काय झालंय डॉक्टर? वेल ही सीम्स फाईन, पण आपण काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया.
मी काही औषधं लिहून देतो. बीपी शुगर मॉनिटर करत राहायला लागेल. इथे एक नर्स असेल जस्ट एज प्रिकॉशन. यांची काळजी घ्या. ओके यंग मॅन, गेट वेल सून. या ना. मला वाटतं यांच्या औषधाचा एखाद दुसरा डोस मिस झालाय किंवा किंवा गोळी बदलली आहे का? आजोबांच्या गोळ्या नाही, गोळ्या बदललेल्या नाहीयेत त्यांच्या. इनफॅक्ट पप्पांचं डाएट औषधं या सगळीकडे मीच जातीने लक्ष देते आणि गोळ्या तर वेळच्या वेळी दिल्या जातात त्यांना. मग त्यांनी कसला धसका वगैरे घेतलाय? घेतला असेल तर तो विषय त्यांच्यासमोर पुन्हा येऊ नये याची खबरदारी घ्या. शुअर. येस डॉक्टर. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. यश, परीबद्दल तू निदान पप्पांना तरी कल्पना द्यायला हवी होतीस. तू बघतोयस ना त्यांची काय अवस्था झाली आहे ते. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता रे. आमच्या सगळ्यांसाठीही होता. पण आय नो काकू. नेहाच्या त्या मुलीबद्दल, ती जी आहे परी. या परीबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुला जे पटलंय, तुला जे आवडलंय, तू जे ठरवलंयस ना ते मला मान्य आहे. पण नेमकं पप्पांना कसं सांगावं हेच कळत नाही आता. त्यांना बघून मलाच इतका त्रास होतोय. तुला किती त्रास होत असेल रे? मला तर आता त्यांच्यापेक्षा ना तुझीच जास्त काळजी वाटायला लागली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं अजिबात मनात आणायचं नाही. लक्षात येतंय ना तुझ्या? आम्हाला कळतंय, सगळ्यांना कळतंय की तू पप्पांच्या चांगल्यासाठीच हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतंस. कळतंय आम्हाला. इनफॅक्ट तुझे काकाही आता बाहेर तेच बोलत होते दोघं. म्हणून मी म्हणते की तू कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस यश. आणि यानंतरही तुझा जो काही डिसिजन असेल तो मान्य आहे मला. मी आहे तुझ्या बरोबर. तू पप्पांजवळ जरा थांबतोस? मी आली, जरा एक काम आहे.